श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका, तुमची मैत्रीण नवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्र आणि मैत्रिणी, संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहे. मी आलेली आहे दुकानामधून. दुकानाचे सगळे कामं माझे आवरलेले आहे. केक वगैरे मी बनवून घेतलेले आहे. आता आलेली आहे घरी. तर संध्याकाळच्या जेवणाची या ठिकाणी मी तयारी करत आहे. तर सर्वप्रथम मी एका गॅसवर वरण भाताचा कुकर मांडलेला आहे. त्यानंतर एकीकडे मी भाजी फोडणी घालणार आहे. तर आज भाजी मी चवळीच्या दाण्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी कांदा मिरची व्यवस्थित कट करून घेणार आहे. तर कुकर होतपर्यंत या ठिकाणी आपण भाजी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर तापवायला तेल ठेवलेलं होतं. कढईमध्ये तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे कांदा मिरची, याला व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया आपण अद्रक लसणाची पेस्ट. याला 1-2 मिनटे परतल्यानंतर यामध्ये घालूया टोमॅटो व्यवस्थित आपण तेलामध्ये शिजवून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया सुखे मसाले. तर सुखे मसाल्यामध्ये थोडा गरम मसाला घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सुखे मसाले आपण यामध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर मी चवळीचे दाणे यामध्ये टाकलेले आहे. याला देखील आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला लो ते मीडियम गॅसवर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. भाजी शिजतपर्यंत आपण या ठिकाणी पोळ्या करून घेऊया. तर पोळ्यासाठी मी या ठिकाणी पीठ मळायला घेतलेलं आहे. गौरिकचे बाबा आणि गौरिकसुद्धा दुकानामधून आलेले आहे. तर त्यांच्यासोबत बोलता या ठिकाणी मी असा स्वयंपाक बनवत आहे. तर पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मी. भाजी देखील मस्त या ठिकाणी शिजलेली आहे. भाजीला रंग देखील मस्त आलेला आहे. त्यानंतर दोघांसोबत बोलता या ठिकाणी मी पोळ्या करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणी, आयुष्यामध्ये सुख हे फार महत्त्वाचं असते. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती आनंदी आहे हे महत्त्वाचं आहे. दिवसभर आम्ही काम करतो, संध्याकाळी आम्हाला जो टाईम मिळतो तो आम्ही एकत्र घालवत असतो, कारण दोघंही आम्ही दिवसभर खूप बिझी असतो. म्हणून जो संध्याकाळचा टाईम असतो तो आम्ही एकमेकांसोबत घालवतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझा रात्रीचा जो बेत आहे तो आज तयार झालेला आहे. संध्याकाळचा बेत साधं सिंपल मी आज जेवण बनवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमचा सुखाचा हा संसार आहे. गौरिक त्याच्या मित्राकडे बर्थडे पार्टीला गेला होता, तिकडनं तो जेवण करून आला होता. त्यामुळे आम्ही दोघंच या ठिकाणी जेवण करत आहोत. तर आशा करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय बाय.